राजवाडा, बालेकिल्ला, वाडा, चौथरा हे सर्व पण बघायला सुद्धा भेटते. कारण इकडनं वर गेल्यावरती त्या मुख्य प्रवेशद्वार येतो इथे. आणि इथे अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती छोटी छोटीशी आहे, जे आपले नगरखान्यामध्ये जायचे. जे तुम्हाला भवानी बुरुज म्हणजे काय, भवानी महाराज रोज तिथे जाऊन भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन गाव पण बघायला भेटतोय. कारण की किल्ल्यावरती असणं म्हणजे काय 2 दिवस किंवा 1 दिवसाची गोष्ट नसायची. कडेलोट बुरुज म्हणजे पूर्वीच्या काळी महाराजांच्या काळी होता. कडेलोट म्हणजे तिकडून यायचं, तुम्हाला धक्का दिला आणि धक्का दिला का भाई माणूस वरती, खाली नाही डायरेक्ट वरतीच आहे. बघा इथं नासके तळे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाजूला गोड तळे. त्यांचे मावले होते, सरदार असतील तर त्यांच्या नावाखाली तो यशवंत बुरुज तुम्हाला बघायला काम आहे. की इथं तुम्हाला ग्रास बघायला भेटतंय आणि त्याच्यानंतर माती, हनुमान मंदिर सुद्धा तुम्हाला बजरंगबलीचं बघायला भेटतं. ऍक्च्युली तुम्हाला झेंडा बुरुज, तुम्ही जेव्हा प्रतापगडावर जाणार तुम्ही इकडेच हाच तो पॉइंट असतो की जिथे तुम्हाला लोक घेऊन जातात, तिथून तुम्हाला पूर्ण व्ह्यू बघायला भेटतो. आणि एक ट्रान्सलेटर असायचा जो आपल्या गडावरून त्यांच्यापर्यंत मुघलापर्यंत माहिती पोहोचवायचा. तुम्हाला मावले बघायला भेटतात. आणि मावलेच्या नंतर तुम्हाला ठीक त्या टेंट होता, टेंट हाऊसचं त्या साईडला तुम्हाला बघायला भेटते आपले मावले होते, जी बांदल सेना होती. आणि बांदल सेनाच्या नंतर शिवरायांचे मावले होते. आणि नदीच्या कोयना नदीच्या त्या साईडला त्यांची मुघल सेना होती. दरवाजा, सज्जाकोट, तोडकोट बुरुज, राजदिंडी मार्ग आहे आणि चोर दरवाजा. तलावात महाराजांची 4 चाफ्याची फुलं अर्पण करत होते सज्जाकोटीत. आणि छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पण शेवटची भेट पन्हाळा किल्ल्यावर या सज्जाकोटीतच झाली. वाघ दरवाजा, महाराज या दरवाजाने पण शेवटी आधी ही घोडखिंड होती. ज्यावेळी स्वराज्यात घोडे जात होते तेव्हा याच खिंडीतून विशालगडावरून स्वराज्यात घोडे जात होते. आताच दरवाजा, मोठा दरवाजा आणि त्याच्या बाजूलाच एक तोफ बुरुज. याच बुरुजावरून महाराजांनी 5 तोफांचा इशारा दिला होता. साई बाबा की जय. आणि आजची सुरुवात आपल्या बाबांकडून होते. गुरुवार सुद्धा आहे आणि मी मंदिरात का आलो आणि ब्लॉगची सुरुवात का करतोय ते कारण असं आहे की मार्गशीर्ष महिना येतोय आणि मार्गशीर्ष महिना आला की म्हणजे आम्हाला पालखीची आतुरता असते. आणि पहिला गुरुवार येतोय म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा जो पहिला गुरुवार असतो तेव्हा आपली पालखी असते. आपल्या दातुली गावातून दिवा स्टेशनवरून निघते. सो पहिल्या गुरुवारी निघते आणि दुसऱ्या गुरुवारी आपली पालखी पोहोचते. तिसऱ्या गुरुवारी भंडारा असं पूर्ण म्हणजे पालखीचं नियोजन असतं. तर आपण आता आलोय मंदिरामध्ये, जो आमच्या गावातला साईबाबांचा मंदिर आहे. आणि तिथे आल्यानंतर सर्वात पहिला तर पालखीच्या अगोदर आपण पावती फाडतो, जी रजिस्ट्रेशन असतं. आपले पालखीत केवढी माणसं येतात, केवढी मुलं होते, त्यांचे नाव नोंदणी करावी लागते. तर आपण तिथे आता मी तुम्हाला दाखवतो काय काय गोष्टी असतील ते तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून सांगतो. आणि इथून जाणार मी कोपरला, जिथे दिवाळीच्या निमित्ताने बाल किल्ले बनवलेले होते, जे तुम्हाला बघायला भेटेल. आणि किल्ल्याची माहिती, पूर्ण प्रारूप काय बनवले सर्व आपण तिथे सुद्धा बघतो. तर पहिलं जाऊया, आपण आपली पावती फाडून घेऊया. म्हणजे आपण आपल्या पालखीचा 17वा वर्ष आहे आणि त्यातून पूर्ण रजिस्ट्रेशन करून घेऊया. आणि चला आपण जाऊया. साई बाबा की जय. साई बाबा की जय. चला मंदिरातून आलो आणि इथं पूर्ण आमचे सभासद बसलेले आहेत पालखीतले. इकडे या साईडला संजयदा आहे, चंदादा आहे, दादा आहेत, आमचे मुख्य पुजारी. आणि अजितदा कॅमेरा समोर लपवत आहे, ते भरत दादा आहेत. भंडारी काका आपले जगदीश भंडारी यांचे वडील. आणि इथं चालू आहे पावतीचं काम. आणि नेहमीप्रमाणे आम्ही 1 महिन्या अगोदर म्हणजे 30 दिवसापूर्वी पावतीची तयारी करतो, नाव नोंदणीची. कारण असं असतं की किती नोंदण्या होतात आणि पालखीचं नियोजन याच्यावर ठरवलं जातं की पालखीला पदयात्री किती चालणारे असतात. आमचे सभासद, आपण सेवेकरी किती असतो? कमीत कमी 20-25 सेवेकरी असतो. आणि बघूया यावर्षी वाढ होते की भाऊ येणार का नाही पालखीला? नक्की नक्की चालत. नाही तर जी जुनी व्हिडिओ लावा लागेल, 5 तारखेला लाव रे व्हिडिओ. दादा पाय सुजलेलं बोलतं, 1 नंबर. असू द्या. पालखीचा नियोजन कसं असतं का आमची पालखी मार्गशीर्ष महिन्याचा जो पहिला गुरुवार असतो त्या गुरुवारी निघते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या गुरुवारी पोहोचते आणि तिसऱ्या गुरुवारी भंडारा असतो. आणि आम्हाला आतुरता असते पालखीची. कसं आहे, जशी दिवाळी संपली की पालखीची तयारी चालू होते. मीटिंगी होतात, टी-शर्टी वाटप, त्याच्यानंतर टोप्या असतात, रुमाल असतं, गमछे असतात. आणि हे सर्व तयारी 1 महिना अगोदर असतं. पदयात्री लोक येतात, 7-8 दिवस चालतात, त्याच्यानंतर भंडारा येतात, भंडाऱ्या दिवशी येतात. पण पालखीचं नियोजन पूर्ण आमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि जेवढे पण असतात पालखीचे सभासद हे गोष्टी तयारीला लागतात. आणि
तुम्हाला आताच निमंत्रण देत होतो मी की स्टेशन दिवा म्हणजे आपले दातुली गावातून तर श्री क्षेत्र शिर्डीपर्यंत जाणारी पालखी आहे. तर 5 तारखेला तुम्ही या, 12 तारखेला आपली पालखी पोहोचेल आणि 19 तारखेला भंडारा असेल. बरोबर, तिसरा गुरुवार जो असेल. सो इथं आणि जेवढी लोक सुद्धा येतील नाव नोंदणी करायला, ते इथं चंद्रकांत दादा नाईक आहेत जे आमचे पालखीचे आयोजक आहेत. त्यांनी माझे जस्ट नाव इथं नोंदणी केली आहे आणि फोटो पण तुम्ही घेऊन येता वेळी, कारण की ज्यांचं नाव आणि तुम्हाला आय डी कधी पुरवता येईल आपल्याला? आय डी शेवटच्या दिवशी, 1 दिवस पहिला. हा, ज्या दिवशी टी शर्ट वाटप, या आम्ही नेहमी काय करतो, टी शर्ट वाटप 1 दिवस पहिला असतं, पण यावर्षी 2-3 दिवस अगोदर आम्ही टी शर्ट वाटप करणार आहे, कारण की थोडंसं त्याच्यामुळे घोळ होतो. आणि त्या दिवशी जेव्हा टी शर्ट वाटप होईल त्या दिवशी तुम्हाला आय डी भेटेल. आणि सुरुवात झालेली आहे, आपली पावती क्रमांक 2 आहे. पहिली पावती अजितदाचीच असते, त्याच्यानंतर आपले सर्व सभासद चालू होतात. तर मी पहिला सुरुवातच केली की दुसऱ्या नंबरची पावती वाढवते म्हणजे आपलं काम झाला, म्हणजे आपण आपल्या कामाला व्यस्त होतो. तर तुम्ही पण या आमच्या पालखीत आणि बाकीचं जो काय असेल तर आमच्या इंस्टाग्राम आय डीवरती तुम्हाला भेटेलच. श्री साई सेवक मंडळ दातेली असा आय डी असेल, जो मी तुम्हाला इथं मेन्शन केलेला असेल. कॉन्टॅक्ट नंबर पण इथे कुठे दिसत असेल, जर तुम्हाला पालखीची काय पण माहिती घ्यायची असेल तर 2 ते 3 नंबर आहेत, तिथे कॉन्टॅक्ट करा. आता आपण इकडून निघूया. साई बाबा की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेला गावातूनच निघताना की तुम्हाला नक्कीच एक किल्ला बघायला नेणार आहे, आणि तो किल्ला होता शिवतीर्थ प्रतापगड. आणि प्रतापगडच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे, जे तुम्हाला आपले भाऊ लोक आहेत तिथं. चला, वैभव आहे, भाऊ आहे, बंटे आणि यांची पूर्ण टीम आहे इथं. तरी पूर्णच नाही आहे, अजून पोरं गेलेली आहेत, कारण की आपण थोडा उशिरा चालू करतोय इकडे सर्व. कारण असं आहे की बघण्यासाठी खूप लोक येतात, तर आपल्याला वेळ हवा होता आणि त्या वेळेमध्ये आपल्याला व्हॉइस ओव्हर पण व्हावे होते. बघा, हा किल्ला मी तुम्हाला पूर्णपणे दाखवतो पहिला थोडक्यात शॉर्टकटमध्ये. हा किल्ला तुम्ही बघून घ्या, पण या किल्ल्याची पूर्णपणे माहिती मी तुम्हाला आता थोड्या वेळातच देणार. तर हा किल्ला जो प्रतापगड तुम्हाला आता बघायला भेटतो, याच्यामध्ये तुम्ही अफजल खानाची स्टोरी ऐकलेली असेल, जेव्हा बरेचसे मूवीजमध्ये किंवा गाण्यामध्ये डायलॉग असतो की आओ शिवा आओ गले लगो, त्या किल्ल्याचे रिलेटेड हा प्रतापगड किल्ला आहे. आणि वाघनखी, जे आपण आत्ताच म्युझियममध्ये आपल्या भारतामध्ये आणलेला होता, वाघनखी जो आपल्या महाराष्ट्रामध्ये ठेवलेला आहे, जो आपण इंग्लंडमध्ये ब्रिटिश आले होते आणि ते वाघनखी घेऊन गेले, त्याची ती स्टोरी आहे. आता नक्कीच आपण थोडक्यामध्ये जेवढं आपल्याला सांगता येईल हिस्ट्री तुमच्यापर्यंत पोहोचवतो मी. तर सर, आता व्लॉगची सुरुवात करतोय व्हिडिओची. जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय. आणि तिथे काय होतं माहिती आहे का, आओ शिवा गले लगे, हा तर तुम्ही ऐकलेला असेल मूवीने डायलॉग, असं मी तुम्हाला सांगितलं. तर तिथे अफजल खान होते आणि अशी पूर्ण माघारी तुम्हाला बॅनरवरती बघायला भेटेल. तर आपण आता ना किल्ल्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, तुम्हाला किल्ला म्हटलं की एक सिटीच होती त्या टायमाला, आणि त्या टायमावरती महाराज आणि त्यांचे जे माऊले असायचे खालून तेवढं वरती चढून तर किल्ला बांधणं आणि किल्ल्यावरती काय काय गोष्टी असतात, एक नगरच पूर्ण स्वरूप आपण बनवायचं. तर आपल्याला मयूर भाऊ आहे इथं महाराजांच्या बद्दल आणि किल्ल्याच्या बद्दल, प्रतापगडाच्या बद्दल आपल्याला माहिती देणार आहे. आणि इतिहास आहे, मी तुम्हाला आताच सांगतो, इतिहास आहे हा. जे साक्षीदार असतात बघणारे त्यांना प्रॉपर माहिती असतं, पण जे लिहणारे असतात त्या चुकी माफी होते आणि त्याच्यामधून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर काही गोष्टी जर चुकत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आणि त्याची आम्ही दोघं पहिला क्षमा असावी, कारण की इतिहास आहे त्याचा खूप मोठा असतो, पण आम्हाला तेवढं डीपली नाही माहिती, पण जेवढा माहिती आहे तेवढा आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचू. तर सर्वात पहिले तर तुम्ही अफजल खानाचा वध बघितला, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला, जेव्हा अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना बोलतो का आओ गले मिलो, आणि त्याच्यानंतर वाघनखी निघतो, आणि मग तुम्हाला पुढची स्टोरी माहितीच आहे. पण प्रतापगड किल्ल्यावरती काय काय घडते ते आपण नक्कीच दाखवूया. तर भाऊ, आपल्याला आपली सुरुवात पहिला आपण करूया. या साईडला काय मला सांग. पहिला तर माझं नाव मयूर आणि आमचा किल्ला मंडळाचं नाव विघ्नहर्ता किल्ले प्रतिकृती मंडळ. आमचं यावर्षी 4था वर्ष आहे. आम्ही दरवर्षी किल्ल्याच्या प्रतिकृती साकारतो. त्यातली आताच यावर्षी आम्ही प्रतापगडाची प्रतिकृती साकारून आम्ही अफजल खानाचा वध दाखवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, आम्ही अफजल खानाचा वध आणि इथे पूर्ण किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. प्रथम आता तुम्हाला मी सांगतोय, हे बघा, इथनं किल्ल्याची सुरुवात होते. इकडनं वर गेल्यावरती तिथे मुख्य प्रवेशद्वार येतो. मुख्य प्रवेशद्वारातनं पुढे गेल्यावरती तिथे पालखी दरवाजा. आता पालखी दरवाजाचं वैशिष्ट्य असं आहे का, महाराज जेव्हा किल्ल्यावरती यायचे पालखीमध्ये बसून किंवा अजून इतर मोठे मोठे राजे किंवा व्यक्ती यायचे अदर राज्यातली लोक यायची महाराजांजवळ, ते त्यांची एंट्री पॉइंट होता. त्यांच्यासाठी तो पालखी दरवाजा म्हणजे खास करून
खास करून त्यांच्यासाठी स्वागतासाठी जो दरवाजा होता तिकडनं ते पालखी दरवाजातनं ते पुढे वर जाऊन तिथे नगरखान्यामध्ये जायचे. जे तुम्हाला आता पुढे बघायला भेटणार आहे. तर त्याच्या पहिला मी तुम्हाला एक नदी वाहती दाखवते. ती किल्ल्याला लागून तर नदी नाहीये, पण आपल्याकडे जागा नसल्यामुळे आपण किल्ल्याला लागूनच बनवली. ही नदी तुम्हाला कोयना नदी आहे, बरोबर. आणि नदीच्या आजूबाजू तुम्हाला हिरवे हिरवे पगडीमध्ये दिसते, ते म्हणजेच आपले अफजल खानाची लोक आहेत. ती भाई हिरवी पगडी बोलली की त्यांची. आणि नक्कीच हे पूर्ण नदीच्या काठीशी ती सर्व त्यांची पूर्ण टीम होती. आपण टीमच बोलणार, त्यांना काय बोलू शकतो. नदीचं वैशिष्ट्य म्हणजे असं सांगायचं झालं तर ही नदी प्रतापगड किल्ल्यापासून खूप दुरीवरती आहे. पण या नदी दाखवण्याचं कारण की अफजल खानाची पूर्ण फौज जी अफजल खानाची छावणी होती ती या नदीच्या किनारीच वसलेली होती. त्यानंतर अफजल खान महाराजांच्या भेटीसाठी पुढे आलेला होता. त्याच्यानंतर आपण आता पुढे येऊया. इथे तुम्हाला या साईडला भाऊ भवानी बुरुज म्हणून आहे. तर भाऊ भवानी बुरुज म्हणजे काय? भवानी बुरुज म्हणजे आता ते तुम्ही ते असं बघितलं असेल का नगरखान्याच्या इथे पुढे इथे भवानी मंदिर आहे. तसं महाराज रोज तिथे जाऊन भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन पुढे यायचे. तसं तिथे भवानी तलाव पण आहे. भवानी तलाव द्यायचं नाव कारण की तिथे महाराजांनी भवानी मंदिर असल्यामुळे त्या तलावाला पण भवानी तलाव आणि भवानी बुरुज नाव दिलेलं आहे. ओके. ती तुम्हाला जी भिंत दिसते त्या भिंताला वरती पॉइंट आहे, त्याला ते भवानी बुरुज त्याला बुरुज म्हणतात. ओके. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर तुम्हाला थोडं अजून जवळ या. आपला आज कॅमेरामॅन बंटी, मी तुम्हाला बंटीला दाखवतो नंतर. कोणी बंटी एकदा तिकडे, हा बघा बंटी आहे. आणि भाई बंटीचा भाई काम बोलायचा मोठाच काम आहे, नंतर मी अशी बोलतो. आणि हे बघा इथे तुम्हाला हा पूर्णपणे गाव पण बघायला भेटतोय. कारण की किल्ल्यावरती असणं म्हणजे काय 2 दिवसा किंवा 1 दिवसाची गोष्ट नसायची. किल्ल्यावरती गावच बघायला भेटतात. तिकडचे मावले असायचे किंवा सेनापती असतील किंवा तिकडचे शेतीतली लोक शेती करणारे असतील. आणि पूर्ण गाव, मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की किल्ला फक्त किल्ला नसतो, तिथे पूर्ण सिटी गाव नगर बनलेला असतो. तिथे घरं पण बनवलेली असतात, देऊळ असतो, त्याच्यानंतर तलाव असतो. आणि इथं आपण थोडंसं पुढे येणार. केदारेश्वर बुरुज म्हणजे इथं काय दादा? केदारेश्वर बुरुज म्हणजे इथे महाराजांचा शंकराचं मंदिर, म्हणजे त्या शंकराचं पिंडीचं नाव होतं केदारेश्वर मंदिर. मग त्या मंदिरालाच लागून तटबंदी आहे आणि तटबंदीच्या जवळच बुरुज आहे, म्हणून त्या बुरुजाला पण नाव महाराजांनी केदारेश्वर बुरुज असं दिलं. ओके. आणि मला इथे असं दिसतंय की हा एवढा मोठा किल्ला आहे, त्याच्यामध्ये अजून एक छोटा किल्ला दिसतोय, तर असं का? किल्ला बोलता नाही येणार कारण की तो किल्ल्याचा एक भागच आहे. कारण बाले किल्ला म्हणतो आपण. बाले किल्ल्याचं म्हणजे किल्ल्याची सर्वात उंच जागा म्हणजे बालेकिल्ला असते का? हा, बालेकिल्ला म्हणजे किल्ल्याची सर्वात उंच जागा. त्या जागेवरनं पूर्ण किल्ला आपल्याला चारी बाजूनी बघता येतो. आणि इथे तुम्हाला अजून राजवाडा, बालेकिल्ला, वाडा, चौथार हे सर्व पण बघायला सुद्धा भेटते. कारण की राजवाडा त्या टायमाला महाराजांसाठी बनवलं होतं, राहण्या वगैरेसाठी. आता राजवाड्याचं कारण म्हणजे आता आपल्याला इतिहासात नोंद आहे, आपण बघतो वेगवेगळ्या मॅप मध्ये वगैरे. म्हणजे आता तिथे असं दाखवलेलं आहे की इथे महाराजांचा राजवाडा होता, वाड्याचा चौतारा होता, इथे अन्य प्रकारची अशी शासकीय विश्रामगृह होते सभासदांची. पण आता तिथे आता बघायला गेलं तर तिथे महाराजांचं मोठं स्मारक आहे. तर आपण अफजल खानाचा वध दाखवल्यामुळे आपण ते शिवकालीन गड आपण दाखवले म्हणून आपण त्या वास्तू सर्व दाखवण्याचा प्रयत्न. बोलायचं तात्या असं आहे की आता तुम्ही जो प्रतापगड बघणार आहेत ना, तुम्ही आता फिरण्यासाठी गेले ना, तुम्हाला 2 ते 3 पॉईंट तिकडचे जे असतात लोक तुम्हाला ते फोटोग्राफीसाठी तिकडे नेतील. पण हा जो तुम्हाला प्रॉपर किल्ला होता की ज्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराज होते, खुद्द त्या टायमाला होते, त्यावेळी किल्ला असं होता. त्याचा प्रारूप आम्ही जेवढा आमच्याकडून आमच्या मंडळाकडून दाखवता तुमच्यापर्यंत आला तेवढा दाखवलाय. तर तुम्हाला असं वाटायला नको की आता पण तसंच किल्ला. आता तसं नाहीये, कारण की 1600-1700 टायमाच्या गोष्टी, ते 1500 टायमाचे किल्ले दाखवण्याचा प्रयत्न केला. ही प्रतिकृती साकारली. आमचा असं दावा नाही की ही प्रतिकृती अशीच असेल, सेम असू शकते. आम्ही फक्त एक दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आम्हाला कोणाच्या भावना दुखवायचं असा आमचा हेतू नाही, पण आम्ही एक आमच्या परीने जेवढं साकारता तेवढं साकारलं. कडेलोट बुरुज काय? कडेलोट बुरुज म्हणजे पूर्वीच्या काळी, महाराजांच्या काळी जेव्हा असे म्हणजे कोण एखादे अपराधी असेल किंवा कोणी असं हे केलं, म्हणजे काहीतरी एखादी चुकी केली किंवा असं म्हणजे वाईट कृत्य केलं, त्याला शिक्षा म्हणून कडेलोट तिकडनं कडेलोट करायचे. कारण की पहिलं कसं असायचा, मोबाईल नसायचा, बरोबर. त्या टायमाला लोक कानाफेरी नाही करायची, कोण कसं करायचा, इकडची माहिती तिकडे पोहोचवायची. त्याच्यामध्ये कोण एखाद्या महाराजांच्या टायमाला कोणाने चुकी केली किंवा दगाबाजी केली तर हा जो बंटीकडे दाखव, हा जो पॉइंट होता कडेलोट म्हणजे तिकडून यायचं, तुम्हाला धक्का दिला आणि धक्का दिला का भाई
माणूस वरती, खाली नाही डायरेक्ट वरती जायचा. तर अशी खूप सारी इथे पॉइंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं वाडा बघायला राहण्यासाठी सर्व वाडे होते आणि मागे तुम्हाला झाडं वगैरे बघायला भेटते. आणि ही सर्व मेहनत एका दिवसाची नाही आहे का, आणि एका माणसाची पण सुद्धा नाहीये. 20 ते 25 दिवस लागलेले आहेत. पूर्ण यांचा मंडळ आहे आणि त्याच्यामध्ये पण पाऊस पडलेला होता. सो त्याच्यातून त्यांनी म्हणजे जेवढा कमी वेळात त्यांना करता आला तेवढा करता आलाय. आणि तुम्हाला सांगतो हा वर्ष 4था आहे का, आणि वर्ष 4था असून सुद्धा एवढा भारी प्रारूप केला. त्याच्यानंतर इथे तुम्हाला रेडका बुरुज सुद्धा बघायला भेटतो. तो पण छोट्या पैकी, जशी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अशी वेगळी नावं असतात, पॉइंट्स असतो, तिथून बुरुज वर्ग. आणि त्याच्यानंतर इकडे पुढे या थोडासा, या साईडला तुम्हाला मी जसं सांगितलं की मयूरने पण सांगितलं की गडावरती तुम्हाला तळे बघायला भेटतील. ते बंटी इथे तलाव तो सुद्धा दाखव. तळे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाजूला गोड तळे. गोड तळे बोलायला गेलं की गोड पाण्याचा, म्हणजे आपण पिण्याच्या पाण्यासाठी गडावरती असणाऱ्या मावळ्यांसाठी पिण्यासाठी त्या पाण्याचा वापर करायचा आणि ह्या अन्य वापरासाठी कपडे वगैरे किंवा जे पण काही गोष्टी असतील. पण पिण्याच्या पाण्यासाठी गोड तळ्याने तुम्ही विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांची बुद्धी एवढी श्रेष्ठ होती की जर एवढी लोक 1000, 2000, 5000 जेवढी पण लोक होते त्यांच्यासाठी पाणी खालून तरी नाही येऊ शकत. पण त्या टायमाला जेव्हा 2, 3, 4, 5 महिने जे पण पाऊस पडायचा त्याचा ते साठा तिथे जमा करून ठेवायचे, तलाव बनवून ठेवायचे. आणि ते येणारे पुढचे जे पण आपला हिवाळा असेल किंवा त्याच्यानंतर उन्हाळा असेल त्याच्यामध्ये ते पूर्ण पाण्याचा म्हणजे जे पण काही गोष्टी पूर्ण भेटायचं ते पाणी प्यायला. आणि तुम्हाला सांगतो मी, छत्रपती शिवाजी महाराजांचा बोलला का डोकं एकदम, महाराजांचं नाव खूप आपला मोठा आहे आणि महाराज आहेत म्हणून आपण आहोत इथे अजूनपर्यंत. तर थोडं आपण अजून पुढे येऊया. इथे तुम्हाला यशवंत बुरुज बघायला भेटतं. यशवंत बुरुज असा आहे का, एक त्यांचे मावले होते सरदार असतील तर त्यांच्या नावाखाली तो यशवंत बुरुज तुम्हाला बघायला भेटतंय. आणि हे बघा इथे तुम्हाला हे एक तटबंदी बघायला भेटते आणि वरती सुद्धा तो बालेकिल्ल्याचा रूप आहे तुम्हाला बघायला भेटते. आणि इथे बघा हा भाऊ लोकांनी एवढा प्रॉपर केलेला काम तुम्हाला ग्रास बघायला भेटतंय. आणि त्याच्यानंतर मातीवरती त्यांनी खूप मेहनत आहे, जी थोडीशी फुटेज मी तुम्हाला लाईव्ह तिकडे दाखवेलच वेळ भेटल्यानंतर. आणि आता आपण थोडा पुढे येऊया आणि गडावरती आपल्याला मंदिर बघायला भेटते. शिव मंदिर असतील की त्याच्यानंतर भवानी मंदिर असेल आणि हनुमान मंदिर सुद्धा तुम्हाला बजरंगबलीचं बघायला भेटतं. ऍक्च्युली तुम्हाला सांगू, हा मंदिर छत्रपती शिवाजी महाराज का बनवायचे, कारण की बघा शंकरजी म्हणजे आपले महादेवचे मोठे भक्त होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. पण बजरंगबली हे असे गोष्टी असतात ना की जेव्हा युद्धाला जाता वेळी आपले जेवढे पण मावले असतात त्यांना पावर येण्यासाठी आणि त्यांचा जयकार देत असतात, जय भवानी जय शिवाजी हेच ललकार आणायचे. आणि त्या ललकार करायच्या नंतर आपले मावले पुढे युद्धाला निघायचे. आणि आपण तर इकडे तुम्हाला थोडंसं गाव बघायला भेटते प्रतापगडाच्या खाली. आणि या साईडला शेती बघायला भेटते तुम्हाला. आणि जो तुम्हाला जावलीची खोरे काय मयूर, जावलीचे खोरे म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेला एक गाव बोलू शकतो. एखादा म्हणजे एक छोटीशी वस्ती असेल त्या टायमाला. आता आपल्याला पण एवढं काय म्हणजे हे ना, आपण एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एक प्रकारे तो छोटा गाव म्हणता येईल आपल्याला. ओके. आणि आपण थोडासा पुढे आलो की मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आता जर तुम्ही प्रतापगडावरती गेले तर तिथे तुम्हाला फक्त फोटो पॉइंट म्हणजे सेल्फी पॉइंट आता आपण बोलू शकतो. लोक आता सेल्फी पॉइंटच बोलतात. तर तुम्हाला तो झेंडा बुरुज जेव्हा प्रतापगडावर जाणार तर तुम्ही इकडेच हाच तो पॉइंट असतो की जिथे तुम्हाला लोक घेऊन जातात. तिथून तुम्हाला पूर्ण व्ह्यू बघायला भेटतो आणि तिथून तुम्ही फोटो काढतात. आणि आता आपण थोडंसं पुढे येऊया जिथे तुम्हाला बनवून ठेवलेली आहे इथे. आणि इथे अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती छोटीशी आहे जे आपले गड किल्ल्यामध्ये आपण वापरतो. आणि आजूबाजूला त्यांचे मावले आहेत, आणि त्यांच्यानंतर युद्ध जो झालेला होता तो युद्ध काही मोठा नव्हता पण त्याच्यामध्ये टेक्निक खूप मोठी होती. कारण की महाराजांनी पहिला तर महाराजांना माहित होता की ही जी लोक आहेत ना मुघल, ती एकदम शाणी लोक, बोलतात एक करतात एक. पण महाराजांना यांची युती खूप माहिती होती. म्हणून महाराजांनी काय केला की पहिला अफजलाला सांगितलं की त्याला पर्यंत माहिती पोचवा की महाराज घाबरले, तुला भेटायला येत नाही. अफजल खान भ्रमात राहिला की शत्रपती शिवा मुझसे डर गया, असे आम्ही एक मूवी मध्ये बघितलेलं आहे. हा. आणि त्या लोकांना मराठी तेवढी प्रॉपर यायची नाही तर ते हिंदीमध्येच बोलायचं आणि एक ट्रान्सलेटर असायचा जो आपल्या गडावरून त्यांच्यापर्यंत मुघलापर्यंत माहिती पोहोचवायचा. तर त्याच्यामध्ये 2-3दा 4दा छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी टाळटाळ केलं का नाही, मग त्यांना असं ते भ्रमित राहिले. मग एक दिवस त्यांची भेट ठरली जी तुम्हाला इथे पुढे लाइटिंग मध्ये बघायला भेटते. ती भेट ठरली आणि भेट ठरल्याची तारीख ठरली आणि त्याच्यानंतर तुम्हाला मावले बघायला भेटतात.
आणि मावलेच्या नंतर तुम्हाला ठीक त्या जो टेंट होता, टेंट हाऊसच्या त्या साईडला तुम्हाला बघायला भेटतं आपले मावले होते, जी बांदल सेना होती आणि बांदल सेनाच्या नंतर शिवरायांचे मावले होते आणि नदीच्या कोयना नदीच्या त्या साईडला मुघल सेना होती. तर प्लॅनिंग अशी होती की अफजल खानाने सांगून ठेवलेलं की ज्या टायमाला शिवा मला भेटायला येईल की तुम्ही आक्रमण करा, मुघल सेनाला सांगून ठेवलेलं. तर तशीच युक्ती म्हटली जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा युक्ती लावून ठेवलेली होती की मी तुम्हाला इशारा करेन. आणि इशारा करण्यानंतर इशारा करायचा पहिला असा होता की अफजल खानाला जो टेंटमध्ये भेटणार त्याच्या ठीक बाहेर एक जीवा महाळा तुम्ही ऐकला असेल, अंगरक्षक होता. त्यांनी इशारा केल्याच्या नंतर अजून एक असे 2-3 इशारे लांब 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 ठेवलेले की त्या टायमाला संदेश देऊ नाही शकत. तर असे 2-3 असे इशारे दिले की जे पूर्ण मुघला आपले मावलेपर्यंत माहिती पोहोचेल. आणि त्याच्यानंतर मला आता आठवत नाही त्यांचं नाव, की ज्यांनी वाघनख बनवून दिलेला होता, त्यांनी त्यांच्याकडे गेले. बुलेट प्रूफ जॅकेट बोलतात आताच्या टायमाला, बुलेट प्रूफ जॅकेट बोलतात, पण त्या टायमाला काय बोलायचे, चिलखत म्हणायचे, जिरे टोप. तर चिलखत महाराज लावून गेलेले होते आणि सर्वात मोठं ते तर काहीच नव्हता, वाघनखी प्रॉपर बनवून गेलेले होते. आणि तुम्हाला पुढची तर स्टोरी पूर्ण माहिती आहे, ते सांगायची गरज नाहीये. आणि इथं बंटी काय बोलतं, तर चला एवढी माहिती मी दिली. आणि जेवढी इकडं सर्व आपले भाऊ लोक आहेत इकडं, चला वैभव आहे, मयूर आहे, बंटी आहे. आणि भाऊ तुमचं नाव काय, तुमचं काका? माझं नाव गजानन. ओके, तुमचं? यतीश. ते गजानन आहेत, ते मयूरचे वडील आहेत. आणि किल्ले बांधण्यामध्ये आपण जो काम केलं आहे किल्ला बांधताना, त्यांचा पण खूप मोलाचा हात आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, जे आम्ही व्हिडिओ बनवली आहे त्याच्यामध्ये. आम्हाला असं त्यांचं नाही, आम्हाला पूर्ण गावातल्या मोठ्या मोठ्या व्यक्तीला म्हणजे सर्वांचा सपोर्ट आहे, म्हणून आम्ही एवढं मोठं साकारतो, त्यामुळे आम्ही पुढे जातो. वर्ष 4था असून पण तुम्ही एवढा मोठा केलेला आहे, बरोबर. सर्वांच्या सपोर्टमुळे आम्ही हे सर्व साकारू शकतो, कारण की आपण एकट्याने करणं हे पॉसिबल नाही, पॉसिबल नाही. जरी असलं तरी पण कोणीतरी मोठा आपल्या पाठी म्हणजे असेल, गावातली मोठी पोरं झाली किंवा मोठे व्यक्ती, त्यांच्या पाठिंबा असेल तरच आपण या गोष्टी पुढे अंमलात आणू शकतो. कारण की कसं असतं माहितीये का, बघा ही गोष्ट तुम्हाला असं दिसतं मातीनी, पण या गोष्टीला फायनान्शियल गरज पण आत्ताच्या काळात असते. आणि तुम्ही लोक आता ही गोष्ट करता. तुम्हाला सांगू, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण आपल्या भिंतीला, घराच्या या भिंतीला, कोपऱ्याला आपण किल्ले बनवायचो, पण आता तुम्ही किल्ले साकारतात आहे. आणि आत्ताचा युथ म्हणजे यंग पिढी महाराजांचे किल्ले बनवून आणि त्यांची माहिती देणं म्हणजे खूप मोठी. कारण की आताची पोरांना पबजी शिवाय किंवा त्यांच्या व्यतिरिक्त त्यांना काय समजत नाही, पण तुम्ही हे लोक दाखवता ती खूप मोठी गोष्ट आहे तुमच्या मंडळाचा. म्हणजे खूप, मी तर भारीच बोलेल तुम्हाला. आणि मी सुद्धा पहिल्यांदा एवढा भारी बघितला. मी व्हिडिओ आणि फोटोज मध्ये दरवर्षी बघायचो, पण कधी जवळून बघायला वेळ नाही भेटले. पण तुम्ही लोक इकडे इन्व्हाइट केला आणि एवढं बघितलं, खूप भारी वाटला. तर आपण आता जाऊया आपल्या महाराजांचं दर्शन करण्यासाठी, कारण की तिथे महाराजांचा मूर्ती सुद्धा आहे. आणि तिकडे गेल्यावरती आपण तिकडे थोडंसं बोलूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आपण आता दर्शन केलंय जस्ट, सो आपण एकदा शिवगर्जना घेऊया. प्रण प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतच सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवराय. आणि खूप भारी वाटला. आणि मी जाताना आता ब्लॉग तर इथेच एंड करतोय, पण एवढंच सांगेन की नक्कीच इथं नंबर दिलेले आहेत भाऊ लोकांचे आणि यांच्या मंडळाची इंस्टाग्राम ID सुद्धा आहे, जी आपण पोस्ट केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही बघा आणि अशी पोरांना हेल्प करत राहा. हा नक्कीच. आणि कसं असतं माहिती आहे का, मी तुम्हाला नंबर देईल, जर तुम्हाला इथं कोपर गावामध्ये यायचं असेल तर तुम्ही इथं बघायला या खरोखर. आणि कसं वाटलं ना हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की एवढा भारी आहे. प्रतापगड पूर्ण बनवलेला होता, खूप 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 भारी होता. तर नक्कीच. आणि भाऊ लोकांची एवढी मेहनत आहे जी तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटलेली असेल. तर आपण आता इथून निघतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मंडळी मॅगचा सत्कार होतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र. फोटोग्राफर होता भाऊ. इनी फुला घेऊन आली आसनगावच्या. कुठे ते तर चला अजून एक आपण किल्ला बघायसाठी आलोय. आणि मला
कोपरमधली पोरं एवढी उत्साहित असतील मला माहिती नव्हतं, कारण की मागच्या वर्षी सुद्धा या लोकांनी किल्ले बनवलेले होते आणि जस्ट आपण एक पहिला जो किल्ला बघितला आणि आता इथं आलं या किल्ल्याजवळ. इथं पण स्टोरी आहे आणि किल्ला बनवला म्हणजे नुसता बनवायचा नसतं, त्याच्या मागे काहीतरी स्टोरी असते महाराजांची, जो आता भाऊ आपल्याला सांगेल. भाऊ इकडे चालत चालत देऊया आणि आपण किल्ला पण बघूया. हा किल्ला कुठला आहे आणि याची स्टोरी काय आहे? पहिल्यांदा तर तुम्हाला SM ग्रुपकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आमचं यंदाचं पहिलंच वर्ष. आम्ही पावनखिंड प्रतिकृती आकारण्याचा प्रयत्न केलेला. तर पावनखिंड कॅमेऱ्यात बघून जोरात बोल. आपल्या पावनखिंड बोललं तर पहिल्यांदा सगळ्यांच्या समोर एकच चित्र येतं की बाजीप्रभू देशपांडेंचा रणसंग्राम जो पावनखिंडीत घडला होता तो. तर आपण पहिल्यांदा पाहू किल्ले पन्हाळा. पन्हाळा किल्ला आहे का? आणि या किल्ल्यामध्ये आपल्याला बघायला काय काय भेटणार ते आपल्या व्हिडिओमध्ये सांगतो बघण्यासाठी. पन्हाळा किल्ल्यात विशिष्ट असे 3 दरवाजा, सज्जा कोट, तोडकोट बुरुज, राजदिंडी मार्ग आहे आणि चोर दरवाजा. हे मेन 4 ते 5 ठिकाणे होते का? हा, या ना तुम्हाला सविस्तर सांगतो ते. हे पन्हाळा किल्ल्यावर 3 दरवाजाचं एक विशिष्ट कारण की ज्यावेळी मुघल आणि निजाम महाराज गडावर असताना आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा पहिल्या दरवाज्यातून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला तर दुसरा दरवाजा बंद व्हायचा. जरी दुसऱ्या दरवाज्यातून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला तर तिसरा दरवाजा बंद व्हायचा. आणि त्याचवेळी तटबंदीवरून त्यांच्यावर भालाफेक होत होती. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज गडावर होते त्यावेळी रोज सकाळी सोमेश्वरांच्या तलावात महाराजांची 4 चाफ्याची फुलं अर्पण करत होते. हा कडकोट बुरुज. ज्यावेळी महाराजांना घोडखिंडीकडून विशालगडाकडे जायचं होतं त्यावेळी महाराजांनी याच बुरुजावरून 2 तोफांचा इशारा दिला होता. त्यांना सिद्धीला आणि सिद्धीच्या वेळेला इजा पोचवायची नव्हती तर त्यांना दिशाभूल करून आपला मार्ग मोकळा करायचा होता. सिद्धीचा वेढा. अच्छा, ही पूर्ण का? सिद्धी जोहर ना? सिद्धी जोहर. आणि हा एक काली बुरुज. त्याच्या बाजूला एक छोटीशी चोर खिडकी असं म्हणतात कारण सायंकाळी 7च्या सुमारास गडावरून 3 दरवाजे बंद व्हायचे. त्यानंतर महाराजांसाठी काही तातडीचा निरोप देण्यासाठी त्या खिडकीतून दोरखंड सोडून त्यांना वरती घेऊन महाराजांपर्यंत निरोप पोहोचवला जात होता. तरी सज्जाकोट. महाराजांची सगळ्या मावळ्यांसोबत झालेली शेवटची बैठक सज्जाकोटीत. आणि छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट पन्हाळा किल्ल्यावर या सज्जाकोटीतच झालेली होती का त्यांची भेट. हा गडावरील वाघ दरवाजा. महाराज या दरवाजाने पण निघू शकले असते पण या ठिकाणी सिद्धीचा वेढा जास्त भक्कम होता का. दौलत बुरुजाच्या बाजूला एक छोटीशी वाट. त्याच वाटेला आज राजदिंडी मार्ग असं म्हणतात कारण महाराज त्याच वाटेने घोडखिंडीवरून विशालगडाकडे निघालेले का? अच्छा, त्या राजदिंडीवरूनच का? म्हणून त्याचा राजदिंडी मार्ग आता. ओके. पालखी दाखवली का? शिवा काशीची जी सिद्धीच्या वेड्याच्या. अच्छा, मी एक मूवी बघितली त्या मूवी मध्ये म्हणजे महाराजांना काय हानी नको व्हायला तर एक त्यांच्या प्रारूप म्हणजे स्वरूप बनवलं होतं. सेम टू सेम महाराज दिसते तशी ती पालखी दाखवली. खूप सुंदर. आणि आपण आता जाऊया जी मूवी तुम्ही बघितलेली असते पावनखिंड. आपल्याला एवढ्या इतिहासाची माहिती नसते पण जेव्हा पण असे काय मूवी येतात तर नक्की तुम्ही पण जात जा. आणि भाऊ पावनखिंड बद्दल पण सांगेल तर नक्कीच. भाऊ, आता पावनखिंडची स्टोरी काय? पावनखिंडची स्टोरी आधी ही घोडखिंड होती. ज्यावेळी स्वराज्यात घोडे जात होते तेव्हा याच खिंडीतून विशालगडावरून स्वराज्यात घोडे जात होते. आताच ही बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या 600 बांधल सेनांच्या रक्ताने पावन झालेली ही खरोखर पावनखिंड. आणि त्या टायमाला त्यांची सेना जास्त होती. मुघलांची 10,000 सेना होती आणि महाराजांची फक्त 600 मावळे होते. बांधल सेना. हा बांधल सेना. आणि त्याच्यानंतर मग महाराज इथे विशालगडावर पोहोचले का? पण तरी पण मी असं ऐकलेलं आहे की युद्ध चालू होतं आणि जेव्हा महाराज पूर्णपणे पोहोचतात मग त्यांना काही इशारा देतात का इथे महाराज पोहोचले म्हणून? तिथे दाखवलं या ना ते पण बघू. ओके. तर आता आपण हा पूर्ण विशालगड बनवला आहे ना? हा पूर्ण विशालगड बनवला. विशालगडाचा दरवाजा, मोठा दरवाजा आणि त्याच्या बाजूलाच एक तोफ बुरुज. या 5 तोफांचा इशारा दिला होता आणि त्याच वेळी बाजीप्रभूंनी महाराजांना सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही विशालगडावर सुखरूप पोहोचून 5 तोफांचा इशारा देत नाही तोपर्यंत मी एकाही मुघलाला खिंडीच्या पुढे येऊन देणार नाही. त्यानंतर महाराजांनी 5 तोफांचा इशारा देऊन आपल्या बाजीप्रभू देशपांडेंनी स्वतःचा जीव
सोडलं आणि जय शिवराय. आणि खूप सुंदर अशी माहिती दिली आणि काही चुकलं मुकलं असेल तर नक्की आम्हाला क्षमा असावी, कारण की इतिहास आहे, इतिहासकार सांगणारे खूप वेगवेगळे लोक आहेत, पण ज्यांनी प्रत्यक्ष बघलेलं आहे तर त्यांना ते माहिती आहे. इतिहास असतो त्याला खूप लोक लिहितात आणि ते आपण ऐकतो किंवा कुठेतरी व्हिडिओच्या माध्यमातून बघतो. जसं मी तुम्हाला मागच्या पण सांगितलं, तुम्ही जेव्हा व्लॉग अजूनपर्यंत बघत त्याच्या पहिल्याचा जो आपण किल्ला बघितला त्या किल्ल्यामध्ये पण तसंच सांगितलं. आणि या किल्ल्यामध्ये पण अशी खूप सारे स्टुडंट्स असतात, जे मित्रमंडळी असतात, ती लोक प्रॉपर अशी किल्ल्याचा प्रारूप आपण तर नाही बनवू शकत प्रॉपर सेम टू सेम, पण जेवढा करता येतं तेवढा आपण करूया. आणि लहानपण असायचं आपला पण की तेव्हा आपण छोटे छोटे किल्ले बनवायचं, पण असा डोळ्यासमोर मी पहिल्यांदाच हे किल्ले एवढे मोठे मोठे बनवले. आणि सर्वात मोठं की पोरांना एवढा उत्सुकता आहे. किल्ले किती दिवस लागले असते तुम्हाला बनवायला? 15 ते 20 दिवसाची मेहनत असते. आणि एका मुलाची नसते. इकडे तुम्हाला पोरं दिसतात ना सर्व, ही सर्व त्यांचा ग्रुप असतो, कारण की हे बनवणं म्हणजे एका माणसाचं किंवा 2 माणसाचं काम नाहीये, याच्यामध्ये भक्कम मोठी टीम लागते. आणि सर्वांना खूप अशी जे पण तुमच्या एरियामध्ये जिथून पण तुम्ही व्हिडिओ बघत असाल तिकडचे पोरांना तुम्ही सपोर्ट करा. आणि येणाऱ्या पिढीसाठी हे सर्व हवं आहे, कारण की इतिहास काय असतं ते आपण फक्त वाचावं आणि बघावं ना, ते इकडं प्रदक्षिणा म्हणजे आपण चलचित्रण म्हणतो ना, जसं आपण गणपती बाप्पाच्या मुंबईला तुम्ही जाता तिकडे बघायला, तर खूप भारी बनवलं आहे. आणि काही तुम्हाला माहिती असेल तर भाईचा नंबर असेल, यांचा मंडळाचा नंबर इथे असेल तर त्यांच्याकडे तुम्ही बघून घ्या. आणि ॲड्रेस तर मी मेन्शन केलेला आहे, कोपर गावाची इथून उतरल्यावरती जे पण काय ॲड्रेस प्रॉपर आहे, लोकेशनसुद्धा दिलेलं आहे, नंबरसुद्धा दिलेला आहे. तुम्हाला इथे बघायला यायचं असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करून या. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. खूप भारी वाटला हे गड किल्ले बघून. नक्कीच तुम्ही पुढच्या वर्षी अजून प्रयत्न करा. आणि एवढी पोरं आहेत म्हणजे खूपच पुढच्या वर्षी सुद्धा भारी बघायला भेटेल. आणि असं स्टोरी करत राहा, कारण की फ्युचरमध्ये आपल्याला ही सर्व गोष्ट करण्यातच मजा असते. आणि दिवाळीत उत्साह सादर करतो, पण गड किल्ले बघायला दिवाळी हीच असते. तर नक्की तुम्ही लोक जिकडून पण बघत असेल तर कोपर गावामध्ये तुम्हाला 1 नाही 2 किल्ले बघायला भेटतील. सो चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. चला तर कसं वाटलं किल्ले नक्की सांगा. तुम्हाला दोन्ही किल्ले कसे वाटले नक्की सांगा. दोन्ही किल्ल्यांचे मंडळाबद्दल आपण तिकडे सांगितलेलं आहे, तुम्हाला माहिती पण दिली आहे, नंबर पण दिलेले आहेत. सो काही असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला ते पूर्ण ॲड्रेस देतील. मी सुद्धा ॲड्रेस तिथं लोकेशन मेन्शन केलेलं आहे. आणि किल्ल्याच्याबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर मयूरला कॉल करा. आणि ते दोन्ही किल्ले जे आपण बघायला गेलेलो होतो आणि खूप भारी बनवलं होतं, तर त्यांना असं सहकार्य करा. आणि तुमच्या इकडे जर कोण अशी पोरं किल्ले बनवत असतील तर त्यांना हेल्प करा, मदत करा. आणि भेटूया आपण असं पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.